मुंबई ठाणे परिसरात आजही मुसळधार पावसाचा अलर्ट. हवामान विभागानं रेड अलर्ट केला जारी. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. मराठवाड्यावर अतिवृष्टीचं संकट कायम. 8ही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं रेड अलर्ट केला जारी. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. अक्कलकोट तालुक्याला पावसानं झोडपलं. हरणा नदीला आलेल्या पुरामुळे अक्कलकोट वाघदेरी रस्ता वाहतुकीकरता ठप्प. शेतकऱ्याचं पुन्हा नुकसान होण्याचा अंदाज. कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, राहता या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. रस्त्यांवर पाणी आल्यानं वाहतूक बंद. शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मुसळधार पावसामुळे अरुणावती नदीला पूर. यवतमाळच्या मोबिनपुरा, शास्त्रीनगर आणि झोपडपट्टी परिसरातील लोकांच्या घरात पाणी. जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान. चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पाऊस. डोंगरी आणि तितूर या नदीला पूर. शहराच्या भागांमध्ये साचलं पाणी. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना नदीला मोठा पूर. हायटेक सिटी वसाहतीत शिरलं पुराचं पाणी. अग्निशमन दलाकडून 25 जणांची सुटका. तमिळनाडूच्या करूरमध्ये अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी. 38 जणांचा मृत्यू. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा आज 125वा एपिसोड. रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी मांडणार आपला विचार. उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील इटकूर गावच्या शिरसाट या पूरग्रस्त कुटुंबाला भेट देत सांत्वन केलं. तर काल या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं थेट मदत केली. किराणा, सादर, सतरंजी, भांडीकुंडी असं जीवनावश्यक वस्तूंचं किट शिरसाट कुटुंबाला भेट देण्यात आलं. धाराशिवचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कुटुंबाला फोन करून सांत्वन केलं. एवढंच नाही तर तुम्हाला लागेल तेवढी मदत करू असं आश्वासन दिलं. त्यांनी फक्त येऊन डोळे पुसण्याचं काम केलं. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेस मराठवाड्याचा दौरा केला त्यावेळेस त्यांनी प्रत्येक कुटुंबाला मदत देण्याचं काम केलं. काल आम्ही या इटकूर गावामध्ये सुद्धा जवळपास 100 कुटुंबाला या ठिकाणी अन्नधान्याचं किट दिलं होतं. आणि काल पुन्हा मी ह्या ताईंना विचारलं, फोन केला मी की ताई तुम्हाला काही मदत दिली का. त्या म्हणण्या फक्त दौरा झाला, मदत नाही. मग हे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांना मी कानावर घातल्यावर त्यांनी आम्हाला तातडीनं आदेश दिले की तुम्ही तात्काळ त्यांना संसार उपयोगी साहित्य आणि अन्नधान्य त्यांच्याकडे पोच करा. नुकसानग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी गेलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलंय. भरणे आज माढा तालुक्याच्या, खरं तर भरणे हे कालच माढा तालुक्याच्या दौऱ्यावर होते आणि पूरग्रस्तांनी कृषी मंत्र्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असल्याचं गाऱ्हाणं मांडलं. या दौऱ्यामध्ये प्रशासकीय अधिकारी उपस्थित नव्हते आणि त्यामुळे मंत्री भरणेंनी थेट जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन लावून सुनावलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली होती. तुम्ही लोकांना मदत का करत नाहीत, टेबलवर बसून काम करू नका म्हणत कृषी मंत्री भरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलंय. माढा तालुक्यात पाहणी करत अन्नधान्य आणि चारा देण्याच्या सूचना कृषी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. सगळे बसवली उंदरगाव येथे मी आलो. इथं लोकांची भावना आहे. ह्या लोकांना तुमच्याकडून जी मदत ताबडतोब डिसेंबर सीएमने जाहीर केली, तुम्ही इथं लोकांना का मदत करत नाही, का केली मदत पोहोचली. इथं लोकांचा उद्रेक भरपूर आहे. इथं लोकांचा नाही सर, आता तुम्ही बरं का टेबला बसले, तुमची प्राण कुठे आता. प्राण तिथे मॅडम नाही तर तहसीलदार पुढे तहसीलदार यायला गेले कुठेतरी. हा ठीक आहे, ते असू द्या, त्याचं असेल फील्डवर. आता काही अडचणीच आहे. बोला ना.
इथं चाऱ्याचा विषय ऐका ना, चाऱ्याचा विषय इथं जेवणाची सोय केलं. उद्या मात्र सगळ्यांना चारा साहेब मिळेल असं करा सगळ्यांना, कारण चाऱ्याची सगळ्यांची अडचण. परतीच्या पावसानं राज्यात धुमाकूळ घातलाय आणि अशातच मुंबईसह उपनगरात आज आणि उद्या अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान खात्यानं या संपूर्ण परिसरासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे. दरम्यान नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान खात्यानं केलंय. त्याचबरोबर कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. परतीच्या पावसानं विदर्भात धुमाकूळ घातलाय. अकोला आणि वाशिम जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. यवतमाळ जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यानं विविध मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यातही परतीच्या पावसानं थैमान घातलंय. यात हजारो हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तिकडे मराठवाड्यावर अतिवृष्टीचं संकट कायम असून हवामान खात्यानं मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे. आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्याला पावसानं झोडपलं असून मनुष्यहानीसह पशुधन देखील झालंय आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानं चिंतेचं वातावरण आहे. तिकडे बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प 100% भरलेले आहेत. बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरून बिंदुसरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बिंदुसरा धरणातून ओसंडून वाहणारं पाणी आणि हिरवळीनं दाटलेला बालाघाट डोंगराची ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहतोय. तिकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडसह परिसरातील तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे. ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय. तर कन्नड तालुक्यामध्ये एक व्यक्ती पुरात वाहून गेल्याची घटना घडलेली आहे. पूर्णा आणि केळणा तसंच अंजना नदीला पूर आलेला आहे. ही काही दृश्य समोर आलेली आहेत. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सिल्लोड शहरासह तालुक्यात काल दुपारपासूनच तसंच काही ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. तालुक्यातील पूर्णा, केळणा, बहला आणि चरणा तसंच अंजना आणि इतर नद्या या मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. परिणामी चारनेरवाडीमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे. तसंच अभई गावातील काही भागात पाणी शिरलंय. आमठाणा गावातील बाजारपट्टा भागातील बहला नदीला पूर आल्यानं गावकऱ्यांचा संपर्क तुटलेला आहे. तर बोरगाव, सारवणी परिसरात पूर्णा नदीला पूर आल्यानं पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यानं परिसरातील गावांशी संपर्क तुटलेला आहे. तिकडे साताऱ्याच्या कराडमधील शेतकऱ्यानं हंबरडा फोडला असल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री साहेब आमच्या 5वीलाच दुष्काळ पुजलेला, उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी नाही आणि आता पावसाळ्यात शेतात फक्त पाणीच पाणी असं म्हणत शेतकऱ्यांना मदतीची मागणी या शेतकऱ्यानं केलेली आहे. मुख्यमंत्री साहेब आमच्या 5वीला दुष्काळ पुजलेला आहे आणि आता हा ओला दुष्काळ. उन्हाळ्यात बघितलं तर पाणी प्यायला सुद्धा नाही आणि पावसाळ्यात हा ओला दुष्काळ. काय करायचं आम्ही मुख्यमंत्री साहेब? आमच्यावर जरा लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आम्ही उपाशी मरून जाऊ. मुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब काय करावं मुख्यमंत्री साहेब? आम्ही उन्हाळ्यात पाणी प्यायला नाही, पावसाळ्यात वावरातनं पाणी संपत नाही. आमचं हे सोयाबीन पाण्यात पूर्णपणे वाहून गेलं. काय करायचं? काय करू मुख्यमंत्री साहेब? काय करू? जगावं का मरावं? मुख्यमंत्री साहेब आमच्या 5वीला दुष्काळ पुजलेला आहे आणि आता हा
ओला दुष्काळ, उन्हाळ्यात बघितलं तर पाणी प्यायला सुद्धा नाही आणि पावसाळ्यात हा वाला दुष्काळ. काय करायचं आम्ही मुख्यमंत्री साहेब?